सिटी मिरर आपका अपना चैनल। हर खबर पर नजर सिटी मिरर। हम पहुंचाते हैं आप तक सच की खबरें, जहां जात पात भेदभाव के बिना जो सच हो वही खबर। सिटी मिरर सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। बोला ना कॅमेऱ्यात बोला. ते आपल्या मतदान केंद्रामध्ये काही गोंधळ झालेला आहे, मशीन बंद पडलेली आहे, याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे का? मशीन बंद पडली म्हणजे एकतर प्रभाग सिस्टीम ही आपल्या शहरामध्ये पहिल्यांदा लागू झाली. लोक एक तर त्या संभ्रमामध्ये आहे की बटन किती दाबायचे, काय दाबायचे, जनजागृती व्यवस्थितपणे झालेली नाही त्या विषयावर. आणि दुसरी गोष्ट, मशीन दाबताना ते एक बटन जे आहे तर ते प्रेस करायला गेलं तर ते जरा जास्त प्रेस केलं तर ते बटन वर येतं. तर हे निवडणूक आयोगाने थोडंसं लक्ष देऊन पहिल्यांदा मशिनरी सगळ्या चेक करून ते सगळं करायला हवं होतं. मतदार एवढे लाईनीने असंख्य याच्याने उभे आहेत. एकतर अगोदर मतदार बाहेर पडते, पण ह्या वेळेस अक्षरशः म्हणजे सगळी मतदार हिंदू जनजागृती ज्याला म्हणतात तो प्रकार आता झाला आहे. सगळी लोक उत्स्फूर्ततेने प्रतिसाद देतात, पण मशिनीच्या प्रॉब्लेममुळे 2-3 ठिकाणी असा विषय झालेला आहे. आणि याच्यात पैशाचा उमेदवार वगैरे काही विषय नाही आहे. जनता जनार्दन आहे, त्यांच्या हातामध्ये कोणाला बसवायचं आहे, कोणाला पाळायचं ते जनता जनार्दन ठरवेल. आणि बस आपल्या केंद्रामध्ये आज जे गोंधळ झालेला आहे, मशीन बंद पडलेली बरीच आणि बरेच मतदाताला त्रास होतात, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की आता महानगरपालिका निवडणूक आयोगाने कुठलीही सुविधा देण्यात नाही. आता बघा 1:30 वाजेला 1 वाजून 10 मिनटं होत आहे. ऊन कसं तापत आहे. पहिले तर उन्हामध्ये लोक उभे, मंडप नाही, काही सुविधा नाही. पण पाण्याच्या सुविधा आहे ना, वयोवृद्धांना बसण्याच्या सुविधा आहे. आता चक्कर येऊन तुम्ही पाहिलं 2 मिनटं चक्कर येऊन एक महिला जी पडलेली आहे, कोणताच इथं मदतीसाठी कोणताच इथं हातभार महानगरपालिका निवडणूक आयोगाने कोणताच उभार केला नाही. हा निष्काळजीपणा खूप मोठा महानगरपालिकेचा दिसून येतो, निवडणूक आयोगाचा दिसून येतो. याच्यात काही राजकीय षडयंत्र वाटतं का आपल्याला? वाटू शकतं साहेब, बिलकुल होऊ शकतं. मतदान नाही व्हावा आणि पैशावाल्यांचा विजय व्हावा तर बिलकुल हे होऊ शकतं. उमेदवारांना मतदान करायला आलेले आहेत, यांची खाण्यापिण्याची सोय पण आम्हीच करावी का? प्रशासन कुठे? मतदान केंद्र कोणतं आहे आपलं? चौरा मराठा स्कूल.